नाशिक गंगापूर धरणातनं गोदावरी नदीला पाणी सोडल्यानंतर वाहून पनवेली आलेले आहेत आणि रामकुंड परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात जलपर्णी पोहोचलेले आहेत। वाहत्या पाण्यामध्ये वाहून आलेल्या पानवेली ज्याच्यामुळे आता पाणी प्रदूषित होण्याची शक्यता वर्तवली जाते। गोदावरी नदीमध्ये पानवेलींची निर्मिती होतीये। गंगापूर धरणातनं विसर्ग करताच गोदावरी नदीतनं पानवेली या वाहू लागल्या। नदी आणि पाणवेलीचे एकच सूत्र आहे, जिथं सांडपाणी मिसळतं तिथं पाणवेल्या तयार होतं। याचा अर्थ गोदावरी नदी पात्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सांडपाणी मिसळतंय आणि त्या सांडपाण्यात तयार होणाऱ्या पाणवेल्या आगामी काळामध्ये सिंहोत्सव कुंभमेळ्याचा जो काही निधी आपल्याला प्राप्त होणार आहे त्या निधीचा 50 ते 60% वापर गोदावरी नदीच्या प्रदूषण मुक्तीसाठी, गोदावरी नदीच्या पुनर्जीवनासाठी आणि गोदावरी नदीच्या काँक्रिटीकरण मुक्तीसाठीच वापरला गेला पाहिजे। आणि ज्या 9 समित्या स्थापन करून ठेवलेल्या आहेत त्या गोदावरी प्रदूषण मुक्तीच्या एकही समितीवर काम होत नाही। ते सर्व चहा बिस्किट समिती आहे, सर्व कागदोपत्री खोटे कागदपत्र रंगवतं, हायकोर्टाला मिसगाईड करताय। त्या समिती पहिले बरखास्त केली पाहिजे आणि गोदावरीला वाट लावणारी त्या समिती, जर गोदावरी नदीची प्रदूषणाची याचिका जर दाखल झालेली नसती तर गोदावरीची परिस्थिती निर्माण झालेली नसती।